जालन्यात वंचित बहुजन आघाडी स्वबळावर महापालिका निवडणूक लढणार। उद्या 29 तारखेला 40 उमेदवारांची यादी जाहीर करणार। वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांची माहिती। जालन्यात वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली आहे। उद्या दुपारी 1 वाजता हॉटेल मधुबन येथे वंचित बहुजन आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडणार असून उद्या 29 तारखेला 65 पैकी 40 उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी दिली आहे। तर वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढविणार असल्याचे मत देखील डेव्हिड घुमारे यांनी व्यक्त केले आहे। आमच्या स्वबळावर लढण्याचं त्या ठिकाणी आज निश्चय झालेला आहे। आम्ही उद्या या संदर्भातली महत्त्वाची बैठक दुपारी 1 वाजता मधुबन या ठिकाणी आयोजित केलेली आहे। आम्ही जालन्यातल्या सर्व महानगरपालिकेच्या निवडणुका त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी स्वतःच्या बळावर त्या ठिकाणी लढणार आहे। आमची तयारी झालेलीच होती। आम्ही त्या ठिकाणी पूर्णपणे तयार आहोत आणि उद्या दुपारपर्यंत स्फुटणी होऊन आम्ही जवळपास आमच्या सर्व उमेदवारांना त्या ठिकाणी आदेशित करणार आहोत की 30 तारखेच्या आज सर्व प्रभागामध्ये आमचे उमेदवार त्या ठिकाणी आमची उमेदवारी दाखल करणार आहेत। नक्की फायदा होणार आहे। म्हणूनच आम्ही राजकीय दृष्ट्या या सगळ्या गोष्टीचा विचार करून महायुतीमध्ये कुठल्याही त्या ठिकाणी युती होणार नाही, बीजेपी आणि सेनेची युती होणार नाही। हे स्वतःही स्वबळावर त्या ठिकाणी लढणार आहेत आणि काँग्रेस कोणाला तरी बरोबर घेऊन लढेल तर चौरंगी फाईट या जालना शहरामध्ये होणार असून यामध्ये अधिक प्रमाणामध्ये आमच्या जागा त्या ठिकाणी निवडून येणार आहेत। म्हणून आम्ही हा तातडीने निर्णय घेतलेला आहे। साधारणतः तुमच्या पक्षाचे किती उमेदवार मैदानात असतील? आजच माझ्याकडे 40ची यादी तयार आहे आणि उद्या पुन्हा आमचे उमेदवार वाढणार आहेत। मी जवळपास सगळेच उमेदवार त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न करणार आहे। काय विशेष तुमच्या डोक्यात विशेष योजना आहे, समजा काय प्लॅन आहे का? आम्ही हे इलेक्शन जे आहे ते विकासावर लढणार आहोत। या शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आमचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी चांगला ब्लूप्रिंट या ठिकाणी तयार करू। या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, प्रशासकीय इन्फ्रास्ट्रक्चर, आरोग्य, शिक्षण या सर्व मुद्द्यांकडे बारकाईने लक्ष देऊन या शहराला आम्ही चांगला त्या ठिकाणी महापौर देण्याचा प्रयत्न करू। 2 दिवस शिल्लक राहिलेले आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी। नंतर प्रचार यंत्रणा वगैरे सुरू होणार आहे। कशा पद्धतीने तुमची प्रचार यंत्रणा तुम्ही राबवता? आमची सगळी तयारी आहे साहेब। आम्ही खूप दिवसापासून पक्षाच्या माध्यमातून तयारी करतो। आमची यंत्रणा ही तगडी राहणार आहे। आमचे उमेदवार सुद्धा सर्व कॅटेगरीचे राहणार आहेत। मुख्य लढत तुमची कोणाच्या विरोधात असणार आहे? आमची मुख्य लढत या ठिकाणी जे आमदार आहेत त्यांच्या बरोबर असणार आहे।